डोंबिवलीत सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाविद्यालयीन तरुणी निधी तिवारी हिने आपल्या नावाने परस्पर 3 ते 4 बँक खाती उघडून त्यांचा वापर उत्तराखंडसह इतर राज्यात पैशांच्या देवाणघेवाणीसाठी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या खात्यांमधून तब्बल 2,60,00,000 रुपयांचे व्यवहार झाल्याचं समोर आलंय. ही संपूर्ण घटना मदत करताना अंगलट आल्याचं चित्र आहे. बँकेत काम करणाऱ्या ओळखीच्या एका तरुणीने लक्ष पूर्ण करण्यासाठी निधीला खाते उघडण्याची विनंती केली होती. मदतीच्या हेतूने निधीने आपली कागदपत्रे तिच्याकडे दिली. खाते उघडण्यासाठी लागणारी रक्कमही त्या तरुणीनेच भरली. मात्र काही दिवसांनी निधीच्या नावाच्या खात्यात कोट्यावधींचे व्यवहार झाल्याची माहिती समोर आली. इतकंच नाही तर तिच्या कागदपत्रांच्या आधारे आणखी 3 ते 4 खाती उघडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत निधीने अविनाश जाधव यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या पुढाकाराने रामनगर पोलीस ठाणे येथे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान चौकशी अंती पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिली आहे. सायबर फसवणुकीवर कठोर कारवाईच्या घोषणा केल्या जात असताना डोंबिवलीतील तरुणीच्या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांनी गांभीर्य न दाखवल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आता तपासातून नेमके कोण जबाबदार आहेत आणि या कोट्यावधींच्या व्यवहारामागे कोणते जाळे आहे हे समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे. द पोलीस न्यूज ब्युरो, डोंबिवली.